नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज कारके तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये द नर्सेस घर. आता नर्सेस घर हे कोणासाठी असणार आहे? हे आपल्या नर्सिंग स्टुडंटसाठी. तर मग ते कुठले? मग जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे किंवा युनिव्हर्सिटी आता 6 सेमिस्टरला असतील, 7 सेमिस्टरला असतील. पर्टिक्युलरली माझ्या सब्जेक्ट रिलेटेड सांगतोय. म्हणजे जो ओबीजी सब्जेक्ट मी आता घेऊन चालणार आहे तुमच्यासोबत टिल युनिव्हर्सिटी एक्झामपर्यंत. तर मग आपण सुरुवात करणार आहे. जसं मग आपण काय करणार आता? हे बघा, मिडवाईफ अँड ऑब्स्टेटिकल गायनोकॉलॉजिकल नर्सिंग याचे 2 पार्ट आहे. एक 6 सेमिस्टरला तुम्ही शिकतात, दुसरा 7 सेमिस्टरला शिकतात. मग आता ओबीजी आपण सुरुवात बेसिकली फर्स्टच आपल्याला सुरुवात करावं लागेल, कारण बेसच नसेल तर मग बिल्डिंग कशी बांधणार ना. तर मग त्याच्यासाठीच आपण ओबीजी अगोदर स्टार्ट करणार. आता बघा 2 कंडिशन्स आहेत. एक तर तुम्ही होल अँड सोल सगळा अभ्यास कॅरी आउट करा, ठीक आहे. म्हणजे पुस्तक घ्यायचं, पहिल्या पेजपासून स्टार्ट करायचं आणि लास्टच्या पेजपर्यंत चालत जायचं. तसं जर तुमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, तुम्ही तेवढा वेळ देऊ शकता, ठीक आहे, बाकीच्या स्टडीजला सांभाळून, तर मग काय हरकत नाही. पण तुम्हाला जर फक्त युनिव्हर्सिटी एक्झामला टार्गेट करायचं आहे, मला युनिव्हर्सिटी एक्झाम पास व्हायची, तसंही करू शकतात. कारण काय, अल्टिमेटली तुमची इच्छा. माझं तर म्हणणं असेल असं की एकदा पुस्तक घ्यायचं, स्टार्टिंगपासून चालू करायचं आणि लास्टपर्यंत वाचत बसायचं, ठीक आहे. फक्त वाचायचंच नाही, ते डोक्यात पण घ्यायचं. याच्यानं काय होतं माहिती आहे का, तुमची युनिव्हर्सिटीचा अभ्यास होतच असतो, पण जेव्हा तुम्ही स्वतः एक एक पुस्तक, एक एक पेज, एक एक शब्द चाळतात, एक एक शब्द वाचतात, तर ते जे सब्जेक्ट आहे, ते जे वर्ड्स आहे, ते तुमच्या मेमरीमध्ये असे कुठेतरी असे जाऊन बसतात. जेणेकरून जेव्हा तुम्ही खरंच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची नाही, तुम्हाला आता झोपेतून उठले तुम्ही, तुम्हाला वाटतंय नाही आता आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, कारण स्टेटस आहे, पैसा आहे. मग तेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता ना, मग ते जे तुम्ही वाचलेलं असतं कुठं ना कुठं, ते तुमच्या जे मेमरीमध्ये आढळलेलं असतं ते बाहेर होतं. त्याच्यावरची धूळ साफ होते आणि ते आठवायला लागतं. म्हणून पण चला असू द्या, जसं की आपण सरांनी आपल्याला सांगितलं की आपण पर्टिक्युलरली युनिव्हर्सिटी एक्झाम रिलेटेड आपण कॅरी आउट करणार आहे, तर मग तसंही सुरुवात करूया, काही हरकत नाही. पण जर तुम्हाला तशी सुरुवात करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तुम्ही डायरेक्ट मेसेज करा की सर आपल्याला होल अँड सोल सब्जेक्ट कॅरी आउट करायचा आहे, तर आपण त्याच्यासाठी नक्की सुरुवात करू. पर्टिक्युलरली ही जी सिरीज आहे, आता इथून पुढे जे महिना 2 महिने ही युनिव्हर्सिटी एक्झामला टार्गेट असणार आहे. म्हणजे काय, युनिव्हर्सिटी आता ओबीजी 1, ओबीजी 2 या सब्जेक्टचे जेवढे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, ते सगळे आपण चाळून काढणार. त्या सगळ्या क्वेश्चनचा त्यांच्या युनिटनुसार आपण अभ्यास करणार. नुसतं क्वेश्चनचा आन्सरच आपण बघणार नाही, ठीक आहे. जसं की तुम्हाला एकदम सांगतो की युनिट 2 मध्ये हे जे 4 टॉपिक्स आहेत, मेन्स्ट्रुअल सायकल, एम्नियोटिक फ्लुइड, फिटल स्कल, पेल्विस आणि प्लासेंटा. आता हे ज्या टॉपिक्सवर मेनली फोकस केला जातो, याच्यातून क्वेश्चन्स येतात. मग आता मला सांगा, मेन्स्ट्रुअल सायकल वाचून चालेल का? नाही. मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला शिकायची म्हणजे तुम्हाला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची आली पाहिजे, है की नाही? मग असंच आपण शिकणार आहे. आपण काय करणार, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार, ठीक आहे. तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला पूर्ण समजला पाहिजे, ठीक आहे. अशा रिलेटेड असा आपण त्याचा अभ्यास करणार. म्हणजे त्याचा आजूबाजूचा जेवढा पण अभ्यास आहे तो सगळा आपण कव्हर करणार. दुसरी गोष्ट ही आपला क्वेश्चन टार्गेट करायचा पॅटर्न असणार आहे, ठीक आहे. मग आता सर तुम्ही सिलेबस कसा कव्हर करणार? तर मग एक तर बघा, माझ्या मते हुशार विद्यार्थी तोच असणार जो आता माझ्या सांगण्यानुसार नाही चालणार, तो स्वतः पुस्तक आपला विषयाचा सिलेबस काढणार, ठीक आहे. कुठले कुठले टॉपिक्स येत आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये प्रिव्हियस इयर आलेले आहेत ते सगळे इंग्लिश करणार, ठीक आहे, आणि त्याचा बारीबारीने अभ्यास करणार. मी तर घेणारच, पण हुशार विद्यार्थी तो स्वतः करायला सुरुवात करणार, ठीक आहे. मग आता तसं आपण सुरुवात करणार. मग युनिट 1, आता युनिट 1 चे जे काही टॉपिक्स, युनिट 1 कशाच रिलेटेड, बेसिकली हिस्ट्री रिलेटेड टॉपिक आहे. म्हणजे मिडवाईफ चं हिस्ट्री, ठीक आहे, त्याचं करंट स्टेटस, ठीक आहे. दुसरं व्हायटल स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॉर्टॅलिटी रेट आहे, ठीक आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आहे. अशा काही टॉपिक्स त्याच्यात, अशा काही स्टडीज त्याच्यात आपल्याला करावं लागतात. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर अजून जे करंट ट्रेंड्स आहे मिडवाईफरीचे, ठीक आहे, त्यांचा अभ्यास आहे. हे सगळे टॉपिक, प्री कन्सेप्शनल केअर आहे, ठीक आहे, त्याचा अभ्यास आहे. हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार युनिट 1 मध्ये, ठीक. पण माझ्या दृष्टिकोनातून आपण सुरुवात कशी करावी, जे युनिट 1चा टॉपिक आहे हा, याला कसं आहे, एक थोडंसं ओव्हरव्ह्यू द्यायची गरज आहे, कारण त्याच्यात डेटा भरपूर आहे, ठीक आहे. तो डेटा तुम्हाला रोज वाचावं लागेल, तेव्हा कुठे ते बसणार. पण युनिट 2 जो आहे, ठीक आहे, जसं की अॅनाटॉमी असेल, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ठीक आहे, काही कन्सेप्ट आहे, या तुम्हाला एकदम डीपली अभ्यास करावा लागणार, हे तुम्हाला समजून घ्यावं लागणार.
म्हणून त्याचं तिथून आपण सुरुवात करणार. जे असं टॉपिक आहे मला असं वाटतं की नाही हे तुम्ही कव्हर करू शकतात, ते टॉपिक्स आपण रील्स थ्रू कव्हर करणार. आपले जे नर्सेस घरचं इंस्टाग्रामला पेज बनवलेलं आहे त्यावर त्या रील्स पडतील, त्याला तुम्ही नक्कीच फॉलो करा. ठीक. मग आता जसं की फॉर एक्झाम्पल युनिट 2 चे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवले. आज आपण काही शिकणार नाही, आज फक्त ओरिएंटेशन आहे. ठीक. खरे जे लेक्चर्स आहेत आपले ते उद्यापासून चालू करणार. कसं स्टार्ट करणार मी तुम्हाला जसं की सांगितलं. आपण फर्स्टली आता सेकंड युनिट स्टार्ट करणार आहे. सेकंड युनिटमध्ये काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला शिकायचं आहे. तर मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्ही जे काही शिकणार, जसं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कोण म्हणजे ऑर्गन्स काय आहे, ठीक आहे, त्या ऑर्गन्सची फंक्शन्स काय असतात, ठीक आहे, फिजिओलॉजी कशी असते, या सगळ्या गोष्टी आपण शिकणार, जेणेकरून तुमचं बेसिक पक्क होईल आणि युनिव्हर्सिटी एक्झाम असो किंवा DMR असो हे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. आता आपल्या चॅनलचं इंट्रोडक्शन. आपलं चॅनल काय आहे? नर्सेस घर. आता तुम्ही माझं असं कसं नाव दिलं नर्सेस घर, ठीक आहे. बघा, मी ॲज अ स्टुडंट असताना असे नर्सिंग प्रोफेशनल पाहिलेत, असे स्टाफ नर्स पाहिलेत, असे नर्सिंग ट्युटर्स पाहिले जे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पेशंट्सला, ठीक आहे, होम फिलिंग करतात. म्हणजे आपलं पण जाणून देतात, त्यांना ट्रीट करतात ॲज अ आपला फॅमिली मेंबर असेल, ॲज अ पेशंट नाही, आपला फॅमिली. म्हणजे जेणेकरून त्यांचे जे केअर आहे त्या केअरचा रिझल्ट चांगला येतो, पेशंटला आपुलकी निर्माण होते. म्हणूनच आपल्या या चॅनलचं नाव नर्सेस घरच ठेवलं आहे. म्हणून का की इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी, इथे येणारा प्रत्येक स्टुडंट याला आपुलकीची भावना असली पाहिजे. याला असं वाटलं पाहिजे की हे आपल्यासाठी चाललं, ठीक आहे. इथे काय जो स्टडी होतोय, इथे काय जे आपल्या लेक्चर्स होतात हे आपल्यासाठी आहे. आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे, आपला अभ्यास झाला पाहिजे, आपली जी युनिव्हर्सिटी एक्झाम आहे किंवा जे तर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे, ती कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी चांगली झाली पाहिजे. अशा उद्देशानंच आपण इथं आलोय. मग चला, हे चॅनल माझं नाही आहे, हे चॅनल चैतन्य सरांचं नाही आहे, हे चॅनल आपलं सगळ्यांचं आहे, ठीक आहे. मग इथे आम्ही काय काय कंडक्ट करणार, इथे नर्सिंग लेक्चर्स होणार, ठीक आहे. आता फक्त लेक्चर्स नाही होणार, तुम्हाला गोष्ट सांगतो की बघा, आपण तुम्ही जसं प्रॅक्टिकल करतात, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही वेगवेगळ्या नर्सिंग प्रोसिजर्स शिकतात, ठीक आहे. जसं की बेड मेकिंग असेल, हे तर सगळ्यात फर्स्ट इयरची बेसिक केअर आहे. पर्टिक्युलरली माझ्या सब्जेक्टची OBG, ठीक आहे. याच्यामध्ये काय तुम्ही असेसमेंट शिकणार, ठीक आहे. एक प्रेग्नेंट वुमन आली फर्स्ट टाइम इन दवाखान्यात, मग ॲज अ नर्स तुम्ही तिला कसं असिस्ट करणार, कशी तुम्ही हिस्ट्री घेणार, ठीक आहे. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींना आपण डील करणार, ठीक आहे. इथं सगळं तुम्हाला प्रॉपरली शिकवलं जाणार की आपण ॲज अ नर्स पेशंटशी कसं डील करायचं, प्रॉपर डेमोन, ठीक आहे. दुसरी गोष्ट, प्रॅक्टिकलचं एक चांगलं मार्गदर्शन म्हणजे प्रोसिजर तुम्हाला इथं ॲज डेमो करून दाखवणार आम्ही. दुसरी गोष्ट, लेक्चर्स आपण घेते, ठीक आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही एव्हिएड्स ऐकलं, एव्हिएड्स, ठीक आहे. आमच्या कॉलेज लाईफमध्ये जेव्हा पण आम्ही सेमिनार मायक्रो टीचिंग द्यायचो, ठीक आहे, तुम्ही देतच असाल, तेव्हा आम्हाला सांगायचं की ऑडिओ व्हिज्युअल एड्स, ठीक आहे. म्हणजे असे काही एड्स बनवून आणा, असे काही वस्तू बनवून आणा, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते शिकायला चांगलं होईल, ठीक आहे. तर मग अशा गोष्टी पण आपण करण्याचा प्रयत्न करणार. आपण मॅक्झिमम टॉपिक तुम्हाला एव्हिएड्सचा शिकवण्याचा प्रयत्न करणार आणि मोस्टली माझा प्रयत्न असेल की लाईव्ह लेक्चर घेण्याचा. पण आता इथे मी जिथे आलोय, जिथे आम्ही शिफ्ट केलं आहे, तिथे कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतोय. बघू, तोपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. कनेक्ट राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.